गुड मॉर्निंग ऑल स्टुडंट. आपण मागच्या व्हिडिओमध्ये जी राष्ट्रीय एकात्मता आहे तर राष्ट्रीय एकात्मतेच्या मार्गातील अडथळे येत असतात, तर या अडथळ्यावर उपाययोजना आपण बघितलेल्या होत्या. 5 उपाययोजना बघितलेल्या होत्या आणि उर्वरित ज्या 5 उपाययोजना आहे तर त्या आज आपण बघणार आहोत. तर बघूया. यामध्ये 6 नंबरमध्ये आहे 5 झालेल्या होत्या उपाययोजना आणि 6 नंबरमध्ये बघूया आपण लोकजागृती. राष्ट्रीय एकात्मतेच्या निर्मितीसाठी लोकजागृती करणे फार महत्त्वाचे किंवा आवश्यक असते. जसं की एखादा उमेदवार उभा असेल तर त्याला लोकजागृतीद्वारे त्याला स्वतःचा जी इमेज आहे ती ठरवावी लागत असते, स्वतःचा प्रचार करावा लागत असते. म्हणजे एक प्रकारे काय हवी असते, त्या व्यक्तीबद्दल लोकांना लोकजागृती देण्याचे तो कार्य करत असतो. तर राष्ट्रीय एकात्मतेच्या निर्मितीसाठी सुद्धा लोकजागृती असणे फार आवश्यक आहे. अतिशय महत्त्वाचा उपाय ठरू शकतो. भारतीय जनता अजूनही अशिक्षित, दरिद्री, परंपरावादी व भावनिक असून अनेकदा ती संकुचित वृत्तींनी बळी पडते. अशा काही संकुचित वृत्ती असतात, त्यामुळे त्या सगळ्या जे राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्यासाठी लागणारे जे घटक आहे तर ते समाजामध्ये व्यवस्थितरित्या सांभाळू शकत नाही. त्यामुळे या अडथळ्यावर उपाययोजना शोधून काढणे फार गरजेचे झालेले आहे. काही सामाजिक तत्त्वे त्यांच्या भावनांना चिथावणी देत असतात. परिणामी सामाजिक ऐक्य भंग पावते. परिणामी काय होते, समाजामध्ये विविध प्रकारच्या अडचणी येत असतात. तर त्यामुळे या अडचणीवर उपाययोजना किंवा अडथळ्यावर उपाययोजना शोधून काढण्यासाठी जे समाजातील काही घटकच आळा घालण्याचा प्रयत्न करतात. त्यासाठी अशा सर्वसामान्य जनतेला असामाजिक तत्वांना, भूलथापांना बळी न पडण्यासाठी लोकजागृती करावी लागत असते. लोकांमध्ये जेव्हा लोकजागृती होईल तेव्हाच कोणत्याही गोष्टीचा निर्णय किंवा अडथळ्यावर उपाययोजना केली जाऊ शकते. त्यानंतर आहे 7 नंबरमध्ये विषमता कमी करावी. भारतीय समाजात विभिन्न क्षेत्रात विविधता आहे. भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. यामध्ये विविध प्रकारच्या जाती, धर्म, बोलीभाषा बोलल्या जात असतात. तर यामुळे काय झाले आहे, विविधता निर्माण झालेली आहे. त्यामुळे उच्च नीच, गरीब श्रीमंत असा भेदही निर्माण झालेला आहे. परंतु त्याचबरोबर येथे कमालीची सामाजिक, आर्थिक व राजकीय विषमता देखील आढळून येते. त्यामुळे काय झाले की सामाजिक, आर्थिक आणि राजकीय विषमता सुद्धा आढळून येत असते. ही विषमता राष्ट्रीय ऐक्यासाठी मारक ठरली आहे. जेव्हा सामाजिक, आर्थिक, राजकीय विषमता निर्माण होत असते तेव्हा राष्ट्रीय ऐक्यासाठी मारक ठरत असते. कारण जेव्हा काय होत असते की समाजामध्ये विविध प्रकारच्या लोक राहत असतात. तर या विविध प्रकारचे लोक राहत असताना त्यामध्ये विषमता निर्माण होत असते. विविध जाती असतात, तर काही जाती उच्च आणि काही जाती नीच, म्हणजे आधीच्या काळामध्ये तसं व्हायचं. त्यामुळे जे अनुसूचित जाती जमाती आहे त्यांना आरक्षण देण्यात आले. आर्थिक जी विषमता आहे, आर्थिक क्षेत्रामध्ये विषमता म्हणजे गरीब श्रीमंत असा भेद आहे. राजकीय क्षेत्रात सुद्धा काही विषमता आढळून येतात. तर यामध्ये ही विषमता राष्ट्रीय ऐक्यासाठी मारक ठरत असते. म्हणून सामाजिक, आर्थिक व राजकीय क्षेत्रातील विषमता कमी करण्याच्या दिशेने शासनाने पावले उचलावीत व कायद्याची कडक अंमलबजावणी करून समताधिष्ठित समाज निर्माण करावा. जे सामाजिक, आर्थिक आणि राजकीय विषमता आहे तर ती शासनाने दूर करण्याचा प्रयत्न करावा, जेणेकरून समाजामध्ये राजकारणामध्ये ही विषमता दूर होऊन राष्ट्रीय एकात्मता निर्माण केली जाऊ शकते. त्यानंतर आहे 8 नंबरमध्ये समान नागरी कायद्याची अंमलबजावणी. भारतीय संविधानातील राज्याच्या मार्गदर्शक घटक राज्यांनी समान नागरी कायद्याची अंमलबजावणी करावी असे म्हटले आहे. समान जे नागरी कायदे आहेत त्याची अंमलबजावणी करणे फार गरजेचे आहे. त्यामुळेच राष्ट्रीय एकात्मता टिकून राहण्यास मदत होईल. गोव्यासारख्या काही राज्यांनी समान नागरी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्न केले आहेत.
परंतु अनेक राजकीय पक्ष आपल्या राजकीय स्वार्थासाठी समान नागरी कायद्याला विरोध करतात. काय होत असते की जे राजकीय पक्ष असतात तर हे राजकीय पक्ष आपल्या स्वार्थापोटी नागरी सहकारी जे काही कायदे आहे, समान नागरी कायदे आहे, तर त्या अंमलबजावणीसाठी रोख आणत असतात. त्याची अंमलबजावणी होऊ न दिल्यामुळे भारतात विविध धर्म संप्रदाय एकत्रित राहतात. भारतामध्ये विविध संप्रदाय राहतात. तर या संप्रदाय त्या सर्वांसाठी एकच समान नागरी कायदा जेव्हा अंमलात येईल तेव्हाच ही राष्ट्रीय एकात्मता टिकून राहण्यास महत्त्वपूर्ण योगदान मिळेल. या दृष्टीने राष्ट्रीय एकात्मता निर्मितीच्या दृष्टीने उपकारक ठरू शकते. म्हणजेच जो समान नागरी कायद्याची अंमलबजावणी यासाठी आवश्यक आहे जेणेकरून राष्ट्रीय एकात्मता वाढीस लागण्यास मदत होईल. त्यानंतर आहे 9 नंबरमध्ये नागरिकांची मूलभूत कर्तव्ये. भारताच्या संविधानात 1976 साली 42वी घटना दुरुस्ती करण्यात आली व त्यानुसार नागरिकांच्या मूलभूत कर्तव्याचा समावेश घटनेच्या 4थ्या भागात करण्यात आला. यात एकूण 10 कर्तव्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. संस्कृती, आदर्श व एकता, अखंडता त्यात प्रतिबिंबित झाली आहे. संस्कृती आहे, आदर्श आहे, एकता. यामुळे काय झालेले की या सगळ्या जे आदर्श आहे, एकता, अखंडता, यामुळे एकात्मता टिकून राहण्यासाठी कशा पद्धतीने एकात्मतेस वाव मिळेल यासाठी प्रयत्न केला जात आहे, प्रतिबिंबित झाली आहे. या मूलभूत कर्तव्याचे पालन नागरिकांनी करावे यासाठी जनजागृती करण्यात यावी. यासाठी काय झाले आहे की मूलभूत कर्तव्यांचे जेव्हा पालन केले जाईल तर नागरिकांमध्ये आपोआपच राष्ट्रीय एकात्मता ही जोपासली जाऊ शकेल. ही कर्तव्ये राष्ट्रीय एकात्मतेसाठी फायदेशीर ठरतील. या कर्तव्यांचा प्रचार व प्रसार संपूर्ण भारतभर करण्यात यावा. ही जी कर्तव्य आहे तर या कर्तव्याचा प्रचार आणि प्रसार केल्यामुळे संपूर्ण भारतात केल्यामुळे राष्ट्रीय एकात्मता निर्माण होण्यास खूप मदत होईल. तर 9 नंबरमध्ये बघितलं आपण नागरिकांची मूलभूत कर्तव्ये. त्यानंतर बघूया 10 नंबरमध्ये इतर उपाय. भारतातील फर्स्ट नंबरमध्ये आहे भारतातील भाषिक घटक राज्यांचे स्वरूप नष्ट करावे. भारतातील जी भाषिक घटक राज्य आहे त्यांचे स्वरूप नष्ट करावे. न्यायालयाचे निर्णय जलद गतीने लागावेत यासाठी प्रयत्न केले पाहिजे. न्यायालयाचे जे निर्णय आहे तर ते जलद गतीने लागले पाहिजे यासाठी प्रयत्न करण्यात यावे जेणेकरून राष्ट्रीय एकात्मता टिकून राहण्यास मदत होईल. 3rd नंबरमध्ये आहे देशविघातक कृत्यावर जबाबदार व्यक्तींना कडक शासन केले पाहिजे. जे देशाला घातक असे कृत्य आहे तर त्यासाठी कडक अशी अंमलबजावणी किंवा कडक असे शासन लावायला हवे. 4th नंबरमध्ये आहे राजकीय पक्षाने आपली जबाबदारी ओळखून सामाजिक ऐक्य भंग पावणार नाही. राजकीय जे पक्ष आहे तर ते आपली जबाबदारी ओळखून दुसऱ्यांनाही त्याचा त्रास होऊ नये असे कार्य करावे. तसेच सामाजिक तत्वांना चालना मिळणार नाही असेच कार्य करावे. जे सामाजिक तत्व आहे किंवा भंग पावणार नाही, सामाजिक जे नियम आहे किंवा राजकीय नियम आहे यांना कोणत्याही प्रकारे भंग होणार नाही याचा विचार करूनच राजकीय पक्षाने कार्य केले पाहिजे. 5th नंबरमध्ये आहे जातीय, धार्मिक, भाषिक अशा संकुचित आधारावर निर्माण झालेल्या राजकीय पक्ष व संघटना यावर कायद्याने बंदी घालावी. जाती असो, धर्माच्या किंवा भाषिक अशा संकुचित जे आधार आहे या आधारावर निर्माण झालेले पक्ष यांना कायद्याने बंदी घालण्यात यावी. 6 नंबरमध्ये आहे समाजातील जातीवाद कमी करण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यात यावी. जे समाजामध्ये जातीवाद कमी करण्यासाठी विविध अशा उपाययोजना करण्यात याव्या जेणेकरून राष्ट्रीय एकात्मता टिकून राहील. 7 नंबरमध्ये आहे घटक राज्यातील सीमा प्रश्नासारखे अनेक प्रश्न तातडीने सोडविण्यात यावे. जे सीमा प्रश्न निर्माण होतात तर ते सीमा प्रश्न तातडीने सोडविण्यात यावे. 8 नंबरमध्ये आहे उत्तर व दक्षिण यात भारतीयां परस्पर असणारे द्वेष नष्ट करून दोघात सलोखा निर्माण करण्याच्या दिशेने प्रयत्न करावे. उत्तर व दक्षिण यामध्ये
भारतीयात परस्पर असणारे द्वेष दूर करून राष्ट्रीय एकात्मता कशी निर्माण करण्यात येईल यासाठी महत्त्वाचे योगदान किंवा प्रयत्न करण्यात यावे. अशा प्रकारे विविध अशा उपाययोजना करून भारतातील राष्ट्रीय एकात्मतेच्या निर्मितीमधील अडसर दूर करून राष्ट्रीय एकात्मता साध्य करता येऊ शकते. अशा पद्धतीने जे राष्ट्रीय एकात्मता आहे, राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्यासाठी जे काही उपाययोजना आहे, कारण अडथळे जेव्हा निर्माण होत असतात तर त्यावरही उपाययोजना ही आपण करायला पाहिजे असते. आणि ही उपाययोजना जेव्हा होईल तेव्हाच भारतीयामधील आपापसामधील आत्मप्रेम निर्माण होऊन आपला भारत देश मजबूत होईल आणि कोणतेही कार्य करण्यास सक्षम होऊ शकेल. अशा पद्धतीने आपण आज एकात्मतेच्या मार्गातील अडथळे आहे तर या अडथळ्यावर उपाययोजना बघितलेल्या आहे. थँक्यू.